संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे सर्व लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे। दिव्यांग पेन्शन योजना असो, श्रावण बाळ योजना आहे, वयोवृद्ध योजना आहे, विधवा पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजपासून फेब्रुवारी हप्ता जो वितरण आहे, निधी वितरण सुरू झालेले आहेत। दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये तर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। टेन्शन घेऊ नका, पुढील 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू राहील व DBT मार्फत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। आनंदाची बातमी आहे, तुम्ही सुद्धा लगेच तपासून घ्यायचं आहे। तपासण्यासाठी लाभार्थी स्थितीची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती क्लिक करा। लाभार्थी स्थितीमध्ये जाऊन तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट मोबाईल OTP टाका। तुमचे पैसे जमा झाले का नाही नक्कीच सांगायचं आहे। तर संभाजीनगर असो, धाराशिव आहेत, अमरावती आहे, गडचिरोली आहे, नागपूर आहे, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्याला मेसेज आले आहेत की जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। तर तुमचा सुद्धा तालुका जिल्हा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाभार्थ्यांना आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तरी पुढील 2 ते 3 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 म्हणजे तुम्ही eKYC UDID कार्ड सर्व जमा केले असतील तर 2,500 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत। तर टेन्शन घेऊ नका, आज पैसे नाही आले तर उद्या सुद्धा वितरण सुरू आहे, परवा म्हणजे 3 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे। अहिल्यानगर आहे, त्याच्यानंतर मालेगाव तालुका आहे, धाराशिव आहे, नाशिक जिल्हा आहे, असे विविध ठिकाणी सुद्धा पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे। महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, तुम्ही सुद्धा कमेंट करा तुमचे पैसे जमा झाले का नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।